नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण बघणार आहोत तो विषय म्हणजे घरातील आजारपण हटत नसेल तर तुमच्या वास्तूमध्ये हे वास्तुदोष असू शकतात. आता सर्वप्रथम बघूयात की आजारपणासाठी कोणती दिशा ही रिस्पॉन्सिबल असते. आता आपण इथं बघतोय की आपल्याला दिसत आहेत या दिशा आहेत. ही दिशा आहे उत्तर दिशा, यानंतर ही दिशा आहे ती पूर्व दिशा आणि ही दिशा आहे ती ईशान्य दिशा. म्हणजे ईशान्य दिशा उत्तर आणि पूर्व दिशा याच्या मध्ये येते. आणि आपण पाहणार आहोत जी आरोग्य चांगलं राहण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते ती दिशा म्हणजे उत्तर ईशान्य दिशा. ही उत्तर ईशान्य दिशा उत्तर आणि ईशान्य या दोन दिशेच्या मध्ये असते. आता या उत्तर ईशान्य दिशेस जर का वास्तुदोष निर्माण झाले तरच तुम्ही अशा वास्तूमध्ये आजारी पडू शकता. अशा वास्तूमधील कोणी ना कोणी व्यक्ती हा नेहमी आजारी असलेला आपणास दिसतो. आता याचं कारण काय? उत्तर ईशान्य दिशेस जर का वास्तुदोष असतील तर ती व्यक्ती आजारी का पडते? तर याचं कारण असं आहे की उत्तर ईशान्य या दिशेची देवता आहे ती धन्वंतरी देवता, व धन्वंतरी देवता हीच आपणाला आरोग्य देत असते. आपणास चांगलं आरोग्य मिळणे, आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहणे याचं काम ही धन्वंतरी देवता करत असते. व या धन्वंतरी देवतेचं स्थान हे उत्तर ईशान्य या दिशेस आहे. त्यामुळे ज्यावेळी उत्तर ईशान्य दिशेस वास्तुदोष निर्माण होतात त्यावेळी अशा वास्तूमधील व्यक्ती ह्या जास्तीत जास्त आजारी असताना दिसतात. त्यांचा हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. काही वेळा आजाराचे डायग्नोसिस होत नाही, म्हणजे आजाराचं निदान होत नाही. विनाकारण हॉस्पिटलमध्ये पैसा जात असतो. ज्या वास्तूमध्ये उत्तर ईशान्य दिशेस वास्तुदोष असतात अशा वास्तूमधील व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता ही कमालीची कमी असते. आता आपण बघूयात की हे असे कोणते वास्तुदोष आहेत जे उत्तर ईशान्य दिशेस झाल्यास त्या वास्तूमधील व्यक्ती ह्या जास्तीत जास्त आजारी असताना आपल्याला दिसतात. आता हे वास्तुदोष आहेत उत्तर ईशान्य दिशेस टॉयलेट असणे, या दिशेस बाथरूम असणे, या दिशेस जिना असणे, या दिशेस अडगळ असणे, लाल व पिवळा रंग असणे, या दिशेस किचन असणे, कचरा ठेवण्याची जागा असणे, स्टोअर रूम असणे, याचबरोबर सेप्टिक टँक असणे. आता हे आपण सर्व पाहिलेत. हे जर का वास्तुदोष तुमच्या वास्तूमध्ये उत्तर ईशान्य दिशेस असतील तर नक्कीच तुमच्या वास्तूमध्ये आजारपण हे नेहमीच झालेलं असेल. व अशा ठिकाणी तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला या आजारातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला मिळत नाहीत. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात तुमचा पैसा खर्च होताना दिसतो. आता आपण बघितले जे वास्तुदोष आहेत त्याच्या आपण थोडंसं डिटेलमध्ये इथं विचार करू. की पहिला वास्तुदोष आहे तो म्हणजे वास्तूच्या उत्तर भागात टॉयलेट असणं. आता उत्तर ईशान्य दिशा ही आरोग्य देत असते आणि टॉयलेट त्या दिशेस असल्यामुळे ही दिशा दूषित होते. व ज्या ठिकाणी ही दिशा जर का वास्तू नियमनानुसार योग्य असेल तर ती आपल्याला आरोग्य आणि रोग प्रतिकारक क्षमता देणारी असते. त्याच वेळी ही दिशा या ठिकाणी टॉयलेट असल्यामुळे ती दूषित होते व त्याचे जे गुणधर्म आहेत की तुम्हाला चांगलं आरोग्य देणं व तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं, हे त्याचे गुण आहेत, हे नाहीसे होतात. त्यामुळे अशा वास्तूमधील बऱ्याचशा व्यक्ती ह्या आजारी असताना दिसतात. त्यानंतर बाथरूम, या दिशेस बाथरूम असेल तरीही ही दिशा दूषित होते व या दिशेस धन्वंतरी देवतेचं वास्तव्य आहे व ही दिशा कोणत्याही वास्तुदोषामुळे दूषित झाली तर ती तुमचं आरोग्य चांगलं ठेवत नाही. त्यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे या दिशेस जिना असणं. आता उत्तर ईशान्य दिशा ही वास्तू नियमानुसार हलकी असणं हे गरजेचं आहे, परंतु ज्यावेळी या दिशेस जिना येतो त्यावेळी ही दिशा जड होते व या दिशेचे जे गुणधर्म आहेत आरोग्य व रोगप्रतिकारक क्षमता या गुणधर्मात कमतरता जाणवते व अशा
वास्तुदोष असणाऱ्या म्हणजे ज्या वास्तूमध्ये उत्तर ईशान्य दिशेस जे असते असतो अशा ठिकाणच्या व्यक्ती ह्या आजारी पडतात. यानंतरचा वास्तुदोष आहे तो म्हणजे या दिशेस अडगळ. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरातील जे अडगळीचे साहित्य असतं ते आपण कोणत्या ना कोणत्या रूम मध्ये ठेवत असतो आणि काही कारणास्तव जर का तुमची ही रूम बरोबर उत्तर ईशान्य दिशेस आली असेल तर नक्कीच तुम्हाला इथं आरोग्याच्या तक्रारी तुमच्या वास्तूमध्ये वाढणार आहेत व त्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवणार आहेत. यानंतरचा दोष आहे तो म्हणजे या उत्तर ईशान्य या दिशेस लाल व पिवळा रंग असणे. आता या दिशेस लाल व पिवळा रंग असल्यास वास्तुदोष निर्माण होतो. याचं कारण म्हणजे उत्तर ईशान्य दिशा ही जल तत्वाची दिशा आहे व लाल हा रंग अग्नी तत्वाचा आहे तर पिवळा रंग हा पृथ्वी तत्वाचा आहे. त्यामुळे उत्तर ईशान्य या दिशेस जर का तुम्ही लाल व पिवळा रंग दिला असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही सोफा कव्हर्स, विंडो कर्टन्स, बेडशीट्स व पिलो कव्हर हे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला आजारांना सामोरे जावं लागणार आहे. यानंतरचा दोष आहे म्हणजे किचन. या दिशेस किचन असणं. ज्यावेळी उत्तर ईशान्य दिशेस किचन असतं त्यावेळी आता आपण डिस्कस केल्यामुळे जलतत्व हे पूर्णपणे असंतुलित होतं व अशा वास्तूमध्ये वास्तुदोष निर्माण होतात व त्या दिशेचे जे गुणधर्म आहेत उत्तम असं आरोग्य देणं व रोगप्रतिकारक क्षमता तुम्हाला प्रदान करणं ते नाहीसे होतात व अशा वास्तूतील लोक हे आजारी पडतात. त्यानंतरचा दोष आहे तो म्हणजे कचरा ठेवण्याची जागा. ही दिशा ईशान्य दिशेच्या जवळ आहे. ईशान्य दिशा तर देवाची आहे व त्याच्या शेजारचा परिसर हा तितकाच स्वच्छ, साफ, नीटनेटका असणं गरजेचं आहे. परंतु या दिशेस जर का तुम्ही कचरा ठेवत असाल तर तुमच्या घरातील व्यक्ती ह्या आजारी पडणारच. यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे स्टोअर रूम. आता उत्तर ईशान्य दिशा ही जास्तीत जास्त हलकी, स्वच्छ, साफ व नीटनेटकी असणं गरजेचं असतं. त्यावेळी तुम्हाला उत्तम असं आरोग्य मिळतं व तुमची रोग प्रतिकारक क्षमता ही चांगली राहते. परंतु ज्यावेळी उत्तर ईशान्य या दिशेस ज्यावेळी तुम्ही स्टोअर रूम करता त्यावेळी काय होतं, स्टोअर रूम मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अडगळीच्या हे ठेवत असतो व त्या व्यवस्थित ठेवत नाही व तिथं प्रत्येक गोष्ट आणून आपण डम्पिंग करत असतो. त्यामुळे इथं जडत्व निर्माण होतं व उत्तर ईशान्येचे जे गुणधर्म आहेत ते नाहीसे होतात व त्यामुळे अशा घरातील व्यक्ती ह्या आजारी पडतात. यानंतरचा एक दोष आहे तो म्हणजे उत्तर ईशान्य या दिशेस सेप्टिक टँक असणं. आता सेप्टिक टँक म्हणजे हा मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. जर का तुमच्या वास्तूच्या उत्तर ईशान्य दिशेस जर का सेप्टिक टँक असेल तरीही अशा वास्तूमधील बऱ्याचशा व्यक्ती ह्या आजारी पडतात. त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये जाण्याचे योग येतात. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. बऱ्याच वेळा आजाराचे निदान होत नाही व विनाकारण हॉस्पिटलमध्ये तुमचा पैसा जात असतो. आता आपण बघितलं की उत्तर ईशान्य या दिशेस या प्रकारचे वास्तुदोष असतील तर नक्कीच त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी असते व ते वारंवार आजारी पडतात व त्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा हा हॉस्पिटलमध्ये खर्च होतो. तुम्हाला जर का अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का तुमची वास्तू व्हिजिट करून घ्यायची असेल, तुम्हाला ज्योतिष, वास्तू याचबरोबर अंकशास्त्र याचे मार्गदर्शन हवे असेल तर आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. तुम्ही ज्यावेळी आमची वास्तू व्हिजिट बुक करता त्यावेळी आम्ही तुमच्या घरी येतो, तुमच्या घराचे योग्य असं निरीक्षण करतो, त्याचा लेआउट बनवून तुमच्या वास्तूमध्ये काही दोष आहेत ते आम्ही आयडेंटिफाय करतो व त्या दोषांवर विनातोडफोड तुम्हाला उपाय सुचवत असतो. ते उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्ही वास्तुदोषातून मुक्त होता व तुमची उत्तम अशी प्रगती होते. थँक्यू.